नमस्कार. अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोथिंबीर मठरी बनवणार आहोत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. मुळात म्हणजे ही इतकी खुसखुशीत बनते की मी तुम्हाला एक मोडूनसुद्धा दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 2 कप. 1 कप रवा घेतलेला आहे. आवश्यकतेनुसार तूप, काळ्या मिऱ्याची पावडर, हळद, जिरे पावडर, मीठ, पांढरे तीळ, ओवा आणि कोथिंबीर. सुरुवातीला हा रवा जो आहे तो गव्हाच्या पिठामध्ये टाकून द्यायचा आहे. आता कढई गरम करायला ठेवूया. 1 चमचा तूप टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आता कोथिंबीर टाकूया. छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे कोथिंबीर. बघा, छान अशी बारीक कापलेली आहे. आता ही पूर्णपणे शिजून घ्यायची आहे, म्हणजे आपली मठरी जी आहे ती खुसखुशीत बनेल, नरम पडणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला ही शिजून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे शिजून घेतलेली आहे. आता आपण याला थंड करायला ठेवूया. गॅस बंद करते. आता याच्यामध्ये आपण मोहन टाकूया. या चमच्याने मी 3 चमचे तूप टाकत आहे. हे बघा, याला मिक्स करूया. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे त्याला. हे बघा, छान असा गोळा बनला की असं समजायचं की आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. ओवा टाकायचा आहे. चोळून घेऊया हातावरची, म्हणजे सर्व याला वास लागेल छान. जिरे पावडर टाकूया. मिरे पावडर टाकूया. हे बघा, आता तीळ टाकायचे आहेत. पूर्णच टाकून देते. थोडीशी हळद टाकायची आहे. हे बघा, चवीनुसार मीठ टाकूया. याला तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता. तिखट हवं असेल तुम्हाला तर चालते, टाकायला चालेल. हे बघा, मिक्स करून घेऊया याला सर्व. हे बघा, असं छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा उंडा भिजवून घ्यायचा आहे. हे बघा, छान असं चोळून घ्यायचं आहे आणि उंडा भिजवून घ्यायचा आहे. हे बघा, छान असं झालेलं आहे. आता आपण याला मऊ करूया. चोळून असं नरम करायचं आहे त्याला. हे बघा, परत थोडंसं चोळते. हे बघा, छान असं चोळून झालेलं आहे. आता आपण याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला याला. हे बघा, आता आपण साठा बनवूया. हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी. तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेतलं तरी चालेल. याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे. हे बघा, असा साठा बनवायचा आहे. बघा, आता याला बाजूला ठेवते. हे बघा, आपल्या उंड्यालासुद्धा 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याला परत चोळून घेऊया. हे बघा, छान असा मऊ झालेला आहे तो. हे बघा, आता आवश्यकतेनुसार आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे. हे बघा, याच्यावर सुद्धा मी याला चोळून घेते थोडंसं. हे बघा, आता लाटताना तुम्हाला पिठाची जर आवश्यकता पडली तर तुम्ही पीठसुद्धा घेऊ शकता, पण माझ्या याला गरज नाही आहे. हे बघा, छान असं
मी पिठाचा वापर केलेला नाही आहे याला. तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही करू शकता. हे बघा इतपत पातळ करायची आहे. याला आता आपण हा साठा लावायचा आहे. पूर्ण साईडला लावून घ्यायचा आहे. हे बघा. आता याच्यावरती तुम्ही वरतून सुद्धा थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालते, पण मी टाकलं नाही. हे बघा. परत इकडल्या साईडला सुद्धा आपण साठा लावूया. हे बघा हे बघा या साईडला सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे. हे बघा. याच्यावरती थोडंसं आता आपण कॉर्नफ्लॉवर टाकूया. हे बघा अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि याला फोल्ड करायचं आहे. हे बघा. आता याला आपण परत लाटायचं आहे हलक्या हलक्या हाताने. हे बघा लाटून घेते पूर्णपणे. हलक्या हातानेच लाटायचं आहे. हे बघा. हे बघा अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे. आता परत याला आपण हा साठा जो आहे तो लावणार आहोत. हे बघा पूर्ण याला लावून घ्यायचा आहे. तर याच्यावरती थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकते. हे बघा. आता मी याला असं याच्यावरती टाकते आणि थोडंसं याला लाटून घेते. हे बघा लाटायचं आहे याला, म्हणजे आपले जे काठ आहेत ते दबून जातील. हे बघा दोन्ही साईडला आपल्याला जेवढं रुंदीला लांबीला हवं आहे अशानुसार लाटायचं आहे. हे बघा आता मी याला कट करते. हे बघा छान असे जास्त जाड नाही जास्त बारीक नाही असे कट करायचे आहे. हे बघा. आता तुम्हाला याला काहीच दिसत नाही आहे, पण नंतर तळल्याच्या नंतर हे पूर्ण याचे आपल्याला वेगवेगळे झालेले दिसतात. आता मी याला काढून हे बघा अशा पद्धतीने सर्व करून घेतलेले आहे. आता आपण तळायला घेऊया. हे बघा तेल जास्त गरमही नाही आणि थंडही नाही असं तपवायचं आहे आपल्याला. हे बघा. आता याच्यामध्ये हे टाकायचे आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे तळायचे आहे. हे बघा वरती आलेले आहेत ते. वरती येईपर्यंत पलटायचं नाही आहे त्याला. हे बघा आता पूर्ण वरती आलेले आहेत. आता आपण याला पलटूया. हे बघा छान असा बदामी बदामी कलर येऊ द्यायचा आहे याला. हे बघा. हे बघा छान असा कलर आलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने परत करून घेऊया सर्व. हे बघा काढून घेते. आता अशाच पद्धतीने सर्व करून घेऊया. हे बघा परत टाकत आहे. हे बघा अशा पद्धतीने आपले सर्व तळून झालेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपली ही कोथिंबीर मठरी जी आहे ती तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.